गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे सगळे? छान. तर चला, आजची आपली साधी सिंपल सेवा झालेली आहे. लाईट गेलेली आहे आज आमच्या इकडं, थोडंसं समजून घ्या. तर आपली सकाळची सेवा झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत आता 9. तर 9 वाजता स्वामींची आरती वगैरे सगळं झालेली आहे. मी आरती वगैरे काही तुम्हाला दाखवलेली नाही आहे, फक्त आता सेवा केलेली आहे हे दाखवलेली आहे. तर पाहू शकता, अशी साधी सिंपल आपली स्वामी महाराजांची सगळ्यांची सेवा झालेली आहे. तर आता बाकीची कामंही आपली राहिलेली आहेत, आता ते आपल्याला पटापट करून घ्यायची आहेत. हे पडत आहे, उजेड दिसत होता ना, तर माझा काहीच चेहरा दिसत नव्हता. आता इकडला उघडून येते, 1 मिनिट थांबा. चला, झालेली आहे आपली सकाळची सुरुवात. गुड मॉर्निंग परत एकदा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहे? मजेत. काळजी घ्या, आनंदी राहा, सुखी राहा, हसत खेळत राहा आणि मस्त मनसोक्तपणे जगा, न कशाचा विचार करता मस्त आलेला दिवस छान आनंदात आणि सुखात घाला. तर तेच चाललेलं आहे आपलं. हे आता कामधंदा झालेला आहे. कामधंदा झालेला आहे म्हणजे फक्त चहा पाणी झालेलं आहे, स्वयंपाक राहिलेला आहे आणखीन. तर आता आपला बनवायचा आहे स्वयंपाक. स्वयंपाक बनवायचा म्हणजे पहिले तर केस बांधायलाच लागतील ना, नाही तर सगळ्या स्वयंपाकात केसच. एवढे केस बांधूनही स्वयंपाक जर बनवला गेला, जेवायला गेलं तर एकतर केस निघतं. त्यासाठी ओरडा सगळ्यांचाच खायला लागतं मला. कशा थांबा बाळा, रुक ना, भांडण नको करू. तर सर्वांचा ओरडा मला खायलाच लागते. मुलांची चाललेले आहेत भांडणं. लाडू हाय, हाय कृष्णा, इकडे होती. कसला राडा करून ठेवलाय बघा. तर ह्यांचं चाललेलं आहे शाळेची तयारी आता. तर शाळेमध्ये जाणार आहे दोघंही. तर भाजी भात चपाती बनवून घेते. 11 वाजून 45 मिनिटं. शाळा आहे 11च्या वाजून 45 मिनिटाला. तुझी भाजी हो 11:45 आज शाळा थोडीशी लेट आहे. त्याला माहित नाही टायमिंग, तो म्हणते 11:45 आहे. तर असू द्या, चला स्वयंपाक घेते बनवून आणि नंतर तुमच्याशी बोलते बरं का. कारण तो मुलांना जायचं आहे आणि देवपूजा वगैरे सगळं दाखवणार आहे. जमलं तर दाखवण बरं का, असं काय प्रॉमिस करू शकत नाही. कारण काय होतं, काय वेळेस ना असं गडबडीने वाटतं चला आता आपण पटकन पहिलं काम करून घेऊया आणि नंतर मग शूट करायचं म्हणलं की वेळच लागतो. आणि चॅनलवरती रील्स वगैरे छान छान आलेले आहेत. आवडल्या तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रील्स बरोबर छोटे व्हिडिओही पाहत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं आपलं चाललेलं आहे. आपल्या परिवारामध्ये कोण कोण आहे, काय काय आहे, मी काय करते काय नाही, हेही तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की मोठे व्हिडिओ पाहत जा. मोठे व्हिडिओ जास्त काय मोठे नसतात, 5-6 मिनिटाचे असतात, तर नक्की पहा. नाही पूर्ण पाहणं झालं तर अर्धा तरी पहा. कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवत जा. तर पटकन स्वयंपाक मी बनवून घेते आता. कांगो तयार चालली, लाडूच चालली शाळाची तयारी. स्वयंपाक माझा झालाय बरं का, स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. त्याच काय नाही, छोल्याची भाजी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे, चपात्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला नाही दाखवलेलं बनवलेलं, असं दाखवते. हे बघा, बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. म्हणताना असे तुकडे बनवून का ठेवलेले आहेत, तर डब्यामध्ये ठेवायला जागा नाहीये. हे चपात्याच्या डब्यामध्ये भाकरी बसत नाहीये, तर यामुळे मी तुकडे करून ठेवलेले आहेत. तर ही भाकरी आहे माझीसाठी आणि छोल्याची भाजी आणि शेंगदाण्याचा कूटही बनवून घेतलेला आहे. कारण एकदा जर बनवून ठेवला ना तर मग मला प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचा कूट लागतो. काही ठिकाणी खात नाही, पण मला माझी प्रत्येक भाजी तर म्हणजे शेंगदाण्याचं कूट मला हवं म्हणजे हवंच आहे. तर हे शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि ते वाटून घेतलेले आहेत. मला लागते म्हणजे लागतेच. आणि मुलांसाठी भातही बनवून घेतलेला आहे. कुकर भात झालेला आहे आणि इकडे भाजी. तुम्हाला दाखवायचं कसे हा प्रश्न पडतो माहिती, कारण सगळं गरम आहे. तर छोल्याची भाजी बनवलेली आहे. ऐका, झालेला आहे स्वयंपाक बघा आता. तर ही आहे माझी लाडू. अजिबात कॅमेऱ्यासमोर यायला नको म्हणतात माहितीये का. इतके शर्मिले बाळ आहेत ना माझे, खूपच 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 म्हणजे लईच लाजळू लेकरं आहेत माझे माहितीये का. कशी काय आहेत काय माहिती. मला वाटतं नक्की पप्पावर येते. कारण माझ्यात तसं काहीच नाहीये, मी अशी बेधडक आणि एकदम बिंदास आहे. आणि मुलं माझे खूपच खूपच असे शर्मिले आहेत माहितीये का. अजिबात नको म्हणतात. रील्स मध्ये याच्यामध्ये मी घेते ना तर त्यांना उडू उडू घेते माहितीये का. तर कॅमेरा समोर असं वर सध्या बघत नाहीत. कृष्णाचं पण तसंच आहे आणि लाडूचं पण तसंच आहे. तर आता करायला शाळेची तयारी त्यांची. तर लहान आहेत आणखीन, मोठे झाल्यावर तर आहेच ना, असं काही नाही.
आणि कृष्णा तर लाडू तरी थोडीशी माझी येईल बोलल, कृष्णा तर अजिबात नाही. त्याला काय म्हणलं ना, असं कर एरवी असं खूप गप्पा मारतो. आणि काय करायचं कसं करतो, हा हा असं करतो फक्त बस. कसं असायला ये बरं, ये 1 मिनिट, कपडे बदलत आहे. तर चला जाऊ द्या, आता येते ह्यांना डबे भरायचे, त्यांचे लाडूचा डब्बा भरते तुम्हाला बोलत बोलत. लाडूचा डब्बा भरून घेते, तुमच्याशी गप्पा मारवर. तिला भात पण द्यायचा आहे का? भात नको? भात नको. एवढी भाजी नेते माझं बाळ बघा, इतकी छोटीशी भाजी. डब्बा पण एवढाच आहे आणि तो डब्बा न्यायचा, हे करायचं उगं थोडीशी भाजी आणि थोडीशी, जास्त काय नेत नाही. चपात्या मी थोड्या मोठ्या करते बरं का, कारण आमचे अशाच करतात खूप अशा. काही काही ठिकाणी असं एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या असतात, तसं नाही करत. तर ती सवय झाली, किती प्रयत्न करते ती छोटी करायची. ती एवढं जरी पीठ घेतलं तरी ती मग लाटत लाटत गेले की खूपच मोठी होती. झालेला आहे डब्बा लाडूचा तयार. आता पाण्याची बॉटल भरायची, हेच काम असतं. आता शाळा चालू झाली ना, पाण्याची बॉटल लगेच भरून घेते. कृष्णाची नाही करण्याची गरज, कृष्णा डब्बा नेत नाही, कधी नेतो आणि कधी नाही नेत. कृष्णाचं काही नाही एवढं, पण लाडूला लागतं. आणि असा राडा करून जातात, मग येईपर्यंत मला माझं तर काम असतंच ते वेगळंच. आणि मग ह्यांची साफसफाई करायला लागते. आणि रूम थोडीशी छोटीशी आहे माझी, थोडंसं समजून घ्या, कारण राडा दिसतो, पसारा भरपूर आहे आणि ठेवायला जागा कमी आहे, त्यामुळे थोडंसं समजून घेत जा. आणि रूम ही आपली नाही आहे, भाड्याची आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली भाड्याची रूम आहे. ती घेते बाटली भरून. लवकर कृष्णाला गरम होईल रे मला. दरवाजा उघड, हा दरवाजा बंद केला, उघड. दरवाजा बंद केला की असलं गरम होईल ना खूपच, आणि उघडला की छान वाटायला लागलं माहिती का. ए बेटा हे घेऊन ये, ते घालून जायचं आज. हे घे ना मला, तांब्या नाही तर काहीतरी डब्बा नाही का, काहीतरी घे ना मोठं. मला पूर्ण स्वयंपाक दाखवायचा होता आज तुम्हाला बनवलेला माहिती का, पण ते बनवलेलं ठरलेलं काय होतच नाही ना, कारण लेट झालं आणि मुलांना जायचं होतं लवकर, आणि रील्स वगैरे बनवून घेतले, त्यामुळे मला थोडंसं लेट झालं. आता सोडायला जायचं त्यांना आणखी शाळेमध्ये. कृष्णाला काही गरज नाही जायची, पण लाडूला जायला लागतं. लाडू लहान आहे ना माझी, तर लाडूला जायला लागतं सोडायला. आणि कृष्णाचं काय नाही, कृष्णा जातोही आणि येतोही. त्याचं झाकण घेते चल. आणि केस एक माझे इतके तुटायला लागलेत, इतके तुटायला लागलेत, काय करू मलाच कळाना. नजर झाली बहुतेक माझ्या बिचाऱ्यांना केसांना, खरंच खूप गळायला लागले. तर आणि पहिलं काय करायचे, मी एरंड्याचं तेल लावत होते, आता परत तेच लावायला सुरुवात करायला लागेल मला. म्हणजे केस आमचे नॅचरली पहिल्यापासून असेच आहेत, माझेही, माझ्या आईचेही आणि माझ्या बहिणींचे पण, आमचे सगळ्यांचे केस असेच आहेत. आणि लाडूचे पण खूप भारी केस होते, पण लाडूला ते शाळेमध्ये वेण्या घालायला त्रास व्हायला लागला. जुन्या व्हिडिओमध्ये आहेत बघा लाडूंचे अशी इतक्या लांब लांब केस आहेत लाडूचे. तर तिला आता ते वेण्या घालायला शाळेमध्ये खूपच त्रास व्हायला पडला होता. मोबाईल माझा आता माहिती गेलं होतं सगळंच. तर लाडूचा जुन्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये आहे ना असे एवढ्या लांब लांब केस आहेत लाडूचे. तर आता तिचे कट केले, कारण तिला वेण्या घालायला खूप त्रास व्हावं लागला. वेण्या घातल्या 2 की तिची मान दुखत होती, यामुळे मग ते केस कट करून टाकले. मीच केले घरीच. गेलेला व्हिडिओ पाहिले, जुन्या व्हिडिओमध्ये पाहतो मीच कट केलेला आहे तिचा. तर चला असं थांबते मी, म्हणजे व्हिडिओ नाही थांबवते, व्हिडिओ दाखवते तुम्हाला, पण मुलांचं उरकून देते, नंतर बोलते तुमच्याशी. झालेले आहेत सगळे कामं, मुलं वगैरे शाळेत पाठवली, मुलांना लाडूला सोडून आलेले आहे. तर घरात धुणं भांडी फरशी राहिली होती तीही झालेली आहे. सगळी कामं आता उरकलेली आहेत. आता राहिलेलं आहे जेवण. तर जेवण काय आता
आपण कधीही करू शकतो. तर जेवायला आता 1-1:30 मला सहजच वाजतोय. तर आता धुणं भांडे काम सगळं झालेलं आहे, खूप राडा होता पडलेला. तरी आणखी कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे राहिलेल्या आहेत मारायच्या, तर ती नंतर मारला आता मी. तर व्हिडिओचा आपला एंड करायचा राहिला होता. तर लाडूला सोडून आलेले आहे मी, ते काय तुम्हाला दाखविलेलं नाही आहे. तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओसोबत. आणि ह्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ आलेले आहेत, नक्की पहा, सपोर्ट करा, सपोर्टची गरज आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.